नमस्कार, माझं नाव रोट्रॅक्टर अझीम कागदी आणि आपल्यासोबत आज आहेत रोटेरियन डॉक्टर राहुल फासे. मी त्यांचं इंट्रोडक्शन तुम्हाला देणारच आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे. रोट्रॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी यांनी आम्ही सर एक पॉडकास्ट प्लॅन केलेला आहे, त्याचं नाव आहे बुक अँड वोकल. वी आर वेकिंग माइंड्स अँड रेझिंग व्हॉइसेस. सो यूथ आणि बाकी सगळ्यांसाठी हा पॉडकास्ट आपण प्लॅन केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, जे त्यांच्या फील्ड्समध्ये एक्सेल केलेल्या पर्सनॅलिटीज आहेत त्यांना आपण इन्व्हाइट करतो, त्यांच्या फील्ड बद्दल जाणून घेतो, त्यांचा स्कोप जाणून घेतो आणि त्यांच्या लाईफ एक्सपिरियन्सेस बद्दल आपण बोलत असतो. सो टुडे वी हॅव रोटेरियन डॉक्टर राहुल फासे विथ अस. आणि सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहात त्याबद्दल तुमचे खूप आभार. सगळ्यात आधी मी सरांचं इंट्रोडक्शन तुम्हाला थोडक्यात देईन. ही इज अन MBBS DOMS आणि त्याचबरोबर फेलोशिप इन अँटेरियर सेगमेंट अँड ही इज अन ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट कराडमध्ये. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सरांचं खूप मोठं नाव आहे ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये. आज आपण त्यांची जर्नी जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर ते एक रोटेरियन आहेत, मी एक रोट्रॅक्टर आहे. हा रोट्रॅक्टचा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे रोटरी अँड रोट्रॅक्ट यांच्यामध्ये जो एक संबंध असतो त्या गोष्टींबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. आणि मला खरंच जाणून घ्यायला लागेल सर, जाणून घ्यायला आवडेल की ॲज अ रोटेरियन तुमची जर्नी जी सुरू झाली होती ती जर्नी कशी सुरू झाली? सर्वप्रथम नमस्कार, मी रोटेरियन डॉक्टर राहुल फासे आणि नेत्रतज्ञ म्हणून कराडमध्ये 2004 साली मी आलो पहिल्यांदा. आणि रुग्णांची सेवा करत असताना मला असं जाणवलं की नेत्रसेवेबरोबरच अजून बरेच काही फील्ड आहेत ज्यामध्ये आपण चांगल्या प्रकारची समाजसेवा, चांगल्या प्रकारचं एक सोशल अवेअरनेस, चांगल्या प्रकारचं क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज हे आपण करू शकतो. आणि असा एक प्लॅटफॉर्म मी शोधत होतो की ज्या माध्यमातून आपण अशा प्रकारच्या सेवा करत राहू. आणि फॉर्च्युनेटली साधारण 2006 साली मला तत्कालीन रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष रोटेरियन राजेश खराटे आणि सेक्रेटरी रोटेरियन किरण जाधव यांनी मला आमंत्रित केलं. आणि मला ते सर्व जो प्लॅटफॉर्म आहे रोटरीचा तो फार भावला मनाला. आणि मला असं वाटलं की आपल्याला योग्य दिशा रोटरीच्या माध्यमातून मिळू शकेल. आणि तेव्हा ठरवलं की आपण रोटरी जॉईन करूया. 2006 सालीपासून मी रोटरी क्लब ऑफ कराडचा मेंबर आहे. क्या बात आहे. तर 2006 पासून तुम्ही रोटरी क्लबचे मेंबर आहात, हे खरंच जाणून खूप आनंद झाला. कारण ज्यावेळी मी ॲज अ रोट्रॅक्टर मी ज्यावेळी जॉईन केलं होतं त्यावेळी मी फेलो रोटेरियन्सना ज्यावेळी बघत होतो मीटिंग्समध्ये, त्यावेळी त्यांच्याकडून खूप असं त्यांना बघून इन्स्पायर झाल्यासारखं वाटत होतं. आणि आम्ही ॲज अ रोट्रॅक्टर, आम्ही फ्युचर रोटेरियन्स आम्हाला कन्सिडर करतो, बिकॉज पॉसिबली आम्ही नंतर रोटरी जॉईन करणारच आहोत. तर तुम्ही सगळेजण आमच्यासाठी एक आयडल सारखे आहात. आणि त्यातल्या त्यात सर, तुम्हाला मला हे पण विचारायला आवडेल की ज्यावेळी ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट तुम्ही परस्यू करायला सुरू केलं होतं, टॉकिंग अबाउट युअर अर्ली डेज, तिथे आपण जाऊयात. तर सर, हे तुम्ही सुरुवातीपासून लहानपणापासून ठरवलं होतं की तुम्हाला या फील्डमध्ये यायचं आहे, का ते तुमच्या मनावरती बिंबवलं गेलं नव्हतं? नाही, असं काही नव्हतं की ऑप्थॅल्मॉलॉजीच करायचंय असं काही नव्हतं. परंतु एक ध्येय नक्की होतं की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे. आणि त्यावेळेला माझी वडील, माझी आई यशवंत हायस्कूल कराडला होत्या, रिटायर झाल्यात आता त्या. माझे वडील SGM कॉलेजला होते. आणि एक शैक्षणिक बॅकग्राऊंड असल्यामुळे साहजिकच त्यावेळेला त्यांचंही स्वप्न होतं की आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावं. बरोबर. आणि आर्थिक चणचण तर त्यावेळेला खूप असायची होतीच. आणि मग त्यातूनच आपण एकच ठरवू शकत असतो की मार्क हेच आपलं सगळ्यात मोठं बेस आहे. कारण आर्थिक आपल्याला दुसरा कुठलाही हे मिळू शकत नाही. त्यामुळे मार्क्स मिळाले तरच आपण हे करणार आहे हे तेव्हा पक्क माहित होतं. आणि म्हणून त्यावेळेला 12वीला असताना तेव्हा काही एंट्रन्स एक्झामिनेशन्स नव्हत्या. 12वीच्या मार्क्सवरती ऍडमिशन्स मिळायचे. आणि मी 1ली ते 10वी माझं शिक्षण होली फॅमिलीमध्ये झालं. बरं, ओके. आणि त्यानंतर 11वी 12वीला मी SGM कॉलेजला गेलो, साहजिक, कारण माझे वडील तिथे होते. बरोबर. त्यामुळे मग SGM कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथले प्रोफेसर जे होते, शिक्षक जे होते, त्यांनी फार छान गाईड केलं. आणि 12वीला चांगले मार्क्स मिळाले, ऑलमोस्ट 95% मार्क्स मिळाले. ओके. आणि त्यामुळं त्यावेळेला मला गव्हर्नमेंट कॉलेज जे सोलापूरचं आहे, अच्छा, ओके. वैशंपायन मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर, हे गव्हर्नमेंटचं वैद्यकीय महाविद्यालय, तिकडे मला मेडिकलला ऍडमिशन मिळालं. क्या बात. आणि मग हा सर्व प्रवास डॉक्टरचा सुरू झाला. अच्छा. आणि मग
हळूहळू टप्प्याटप्प्याने ते होत गेलं आणि मग एमबीबीएस झाल्यानंतर मग पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागतं हे समजत गेलं. बरोबर. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं तर कशामध्ये करायचं हम्म. त्यावेळेला देखील ते एमबीबीएसच्या मार्क्स वरती अवलंबून असायचं. आणि सुदैवानं मी मला स्वतःला खूप लकी म्हणतो की मला हे ऑफटॅमचं फील्ड मिळालं, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मला असं वाटतं की आपण समाजासाठी कशा पद्धतीने काम करू शकतो. तर एक खूप वेगळी ऑपॉर्च्युनिटी ऑफ्थॅल्मॉलॉजी मध्ये मिळते बरोबर. आणि ते फील्ड मला मिळालं आणि मग ते एकामागून एक त्या गोष्टी होत गेल्या, घडत गेल्या आणि त्याच्यानुसार तुमचं करिअर पण त्या दृष्टीने घडत घडत गेलं. गेल्या. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या आयुष्यात सर एखादा असा क्षण येतो की म्हणजे मी ज्यावेळी समाजसेवा करायचं ठरवलं होतं त्यावेळी मी माझ्या वडिलांकडे बघून ते माझ्या मनावरती बिंबत गेलं की आपल्याला समाजाला आपण काहीतरी देणं लागत असतो. तर ती एक इन्स्पिरेशन किंवा एक स्पार्क असतो किंवा आपण पकडतो आणि त्याच्यानंतर आपण ठरवतो की आपल्याला पण ही गोष्ट केली पाहिजे आणि ती मनाला भावून जाते. तर तुमच्या आयुष्यामध्ये असा एखादा क्षण आला का किंवा असं एखादं इन्स्पिरेशन तुम्हाला आठवतं का की हे बघून मला असं वाटलं की आपण पण समाजसेवा या दृष्टीने केली पाहिजे जेणेकरून तुमचा कल रोटरीकडे वाढला. ऍक्च्युली माझे आई वडील तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये होते. मी प्रत्येक क्षणोक्षणी पावलोपावली पाहत होतो की ते कशा पद्धतीनं मुलांना गाईड करतात, मुलांसाठी एक वेगळ्या प्रकारचा प्लॅटफॉर्म तयार करतात हे पाहत होतं. पण थोडीशी संभ्रमावस्था होती की अजून कशा वेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. बरोबर. ऍक्च्युली याची सुरुवात झाली जेव्हा आम्ही सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करायचो. डोळ्याच्या विभागामध्ये, नेत्र विभागामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करत असताना आम्हाला जाणवलं की प्रचंड गर्दी असायची. आताही असते, प्रचंड गर्दी असते आणि खूप लोक अशी असतात की जे अफोर्ड करू शकत नाही प्रायव्हेट हॉस्पिटल जाणं, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणं, हॉस्पिटल्समध्ये जाणं हे अफोर्ड करू शकत नाहीत. म्हणून बरोबर. केवळ ते सिव्हिल हॉस्पिटलला त्यांची वैद्यकीय सेवा घ्यायला येत असतात. आणि मला ते जाणवलं की आपल्याला यामध्ये काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. आणि त्याच्यावरती एक स्पार्क जो म्हणतो तो मिळाला. म्हणजे मी आमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्हाला फेलोशिप करणं खूप गरजेचं असतं की जेणेकरून आपण जे म्हणतो की उच्च तंत्रज्ञान बरोबर. आत्मसात करणं, टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं. त्याच्यासाठी फेकोइमल्सिफिकेशन हे एक त्यावेळेचं रिसेंट टेक्नॉलॉजी होती मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी. ओके. आणि त्याचं टेक्निक आत्मसात करण्यासाठी मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली ते नागपूरला डॉक्टर विकास महात्मे म्हणून आहे. अच्छा. आता सध्या मागच्या टर्म मध्ये ते खासदार होते राज्यसभेला आणि त्यांचं फार मोठं हॉस्पिटल नागपूरमध्ये आहे. आणि तिथे मला काम करण्याची संधी मिळाली आणि मी डॉक्टर विकास महात्मे यांना जेव्हा ऑब्झर्व करायचो त्यांच्या इथे साधारण सकाळी 7 वाजता जेव्हा हॉस्पिटल सुरू व्हायचं ते रात्री 1 वाजता संपायचं. बरोबर. आणि तिथे देखील दिवसा तर पेइंगच्या सर्जरी व्हायच्याच, परंतु रात्री देखील कॅम्पच्या सर्जरीज व्हायच्या. बर. ज्या की फ्री ऑफ कॉस्ट सर्जरी असायच्या. अच्छा. म्हणजे दिवसा पेइंग सर्जरी व्हायच्या आणि रात्री फ्री ऑफ कॉस्ट सर्जरी. अरे बापरे. बर. आम्ही जेव्हा शिकत असायचो तेव्हा आम्हाला त्या फ्री ऑफ कॉस्टच्या सर्जरीज करायला मिळायच्या. आणि ते विकास महात्मे सरांनी मला तेव्हा तो एक बेस लावून दिला. अशा प्रकारे आपल्याला फक्त फ्री ऑफ कॉस्ट सर्जरी तर नाही होऊ शकत. बरोबर. कारण हॉस्पिटल रन करायचंय म्हणजे कुठेतरी आर्थिक गणित बसलं पाहिजे. करेक्ट. त्यामुळे पेइंग सर्जरी देखील झाल्या पाहिजे. पेइंग सर्जरी झाल्यानंतर त्यातलं सरांचा एक बेस होता की 1/3 जे आपल्याला जे काही पेमेंट मिळते त्याच्यातून आपण फ्री ऑफ कॉस्ट सर्जरीज करायच्या आणि जेणेकरून ज्या क्लास अफोर्डेबल नाही आहे त्यांना देखील त्याच क्वालिटीचं, त्याच योग्य वैद्यकीय त्यांना सर्व्हिस मिळायला पाहिजे. बरोबर. हा एक स्पार्क मला तिथे मिळाला. मी ठरवलं की आपणही त्या पद्धतीनं जेव्हा कधी सुरू करू त्यावेळेला अशा पद्धतीनं एक सोशल जाणीव ठेवून सोसायटीसाठी कशा वेगळ्या पद्धतीने काम करता येईल आपण पाहायचं. राईट. मला तोच अप्रोच जाणून घ्यायचा होता कारण बरेचसे समाजसेवक सर समाजात काम करत असतात पण आपण कधीच विचार करत नाही की बाबा ह्याची सुरुवात कुठून झाली असेल. तर मे बी तो स्पार्क जो आता आपण जे काय बोलतो त्याच्यातून एखादा समाजसेवक जरी घडला तरी भरपूर झालं कारण समाजामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत करण्यासारखा ज्याला अजून समाजाला गरज आहे आणि अशा एखादं इन्स्पिरेशन ह्या गोष्टीतून घ्यावं म्हणून तो तुम्हाला प्रश्न होता. आणि दुसरं कसं असतं की मी एक ऑब्झर्व केलं की आम्ही जेव्हा शिकत असतो, रेसिडेन्सी करत असतो, त्या पद्धतीनं आपण लर्न करत असतो त्यावेळेला काही फ्री सर्जरी ज्या करत असतो त्या पेशंट्सनी आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी दिलेली असते. करेक्ट. की तुम्ही आमच्या डोळ्यावरती शिका. बरोबर. आणि
तेव्हा तो एक मनात सतत विचार राहिलेला असतो की आज आपण जेव्हा चांगल्या पद्धतीने ट्रेन झालो आहोत, हम्म. आज आपण जेव्हा खूप छान सेवा देऊ शकतो, तेव्हाही त्या क्लासला सेवा देणं हे आता आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य आहे. बरोबर. आणि म्हणून मी ती सेवा पुढे कंटिन्यू सुरू Continue ठेवली. क्या बात आहे. खरं तर विजन वरती काम करणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत, पण रोटरी विशेषतः खूप चांगलं काम करते. आणि जसं तुम्ही बोललात की दिवसा ह्या पेड सर्जरीज होऊन रात्री तुम्ही फ्री मध्ये हो, गोष्टी free करत surgeries होता. करायचो. तर त्या पद्धतीने रोटरीचं जे काम चालू आहे सर, ते ब्लाइंडनेस वरती आणि विजन वरती आय गेस हो. काम चालू आहे. तर ब्लाइंडनेस वरती एक्झॅक्टली रोटरी कसं काम करते आम्हाला रोटरॅक्टर्सना माहिती आहे, पण समाजाला त्या गोष्टी कळणं पण खूप महत्वाचं आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोला की हाऊ इज रोटरी वर्किंग टुवर्ड्स द ब्लाइंडनेस? ऍक्च्युली ब्लाइंडनेसच असं नाही आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की रोटरीला साधारण 7 एरियाज ऑफ फोकस आहे. करेक्ट. त्या 7 एरियाज ऑफ फोकस हा बेस घेऊन रोटरी काम करत असते. राईट. मग त्याच्यामध्ये मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ आहे, बेसिक एज्युकेशन आहे, बरोबर. एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यानंतर डिसीज प्रिव्हेन्शन आहे, Right. एज्युकेशन आहे, लिटरसी आहे. तर अशा पीस आहे. हम्म. अशा पद्धतीचे 7 एरियाज ऑफ फोकस आहेत. त्या 7 एरियाज ऑफ फोकस बेस घेऊन रोटरीच्या माध्यमातून आपण या सर्व फोकसमध्ये काम करत असतो. आणि मग त्याच्यातनं बिंग अन ऑप्थल्मॉलॉजिस्ट मला असं वाटलं की आपण ब्लाइंडनेस मध्ये थोडं वेगळ्या पद्धतीने कसं करता येईल, करता येईल. करेक्ट. काय पद्धतीने करता येईल याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व्ह झालो. आणि मग आम्ही रोटरीच्या माध्यमातून विविध प्रकारचे कॅम्प्स घ्यायला लागलो. मग अगदी आम्ही सातारा सिव्हिलला कॅटरॅक्ट सर्जरीज केल्या, ओके. कराडच्या कॉटेज हॉस्पिटलला कॅटरॅक्ट सर्जरीज केल्या. बरोबर. त्याच्यानंतर पठारवाडी म्हणून आपल्या इथे एक गाव आहे, बर. जिथे आजही एसटी जात नाही. बर. आज कराड तालुक्यातलं एक गाव असं आहे की पठारवाडी गाव आहे. साधारण तांब्यापासून पुढे गेल्यावर साजूरच्या अलीकडे बर. हा. एकदम वर टोकावर गाव आहे. ते आजही एसटी जात नाही. कसं तरी टू व्हीलर बापरे. आपण जाऊ शकतो. त्या गावामध्ये आम्ही असं केलं की रोटरीच्या माध्यमातून ते गाव पूर्ण जे आहे ते आपण ब्लाइंड फ्री करायचं. ओके. त्या गावामध्ये एकही व्यक्ती अंध राहिला नाही पाहिजे. ओके. आणि मग आम्ही त्या पेशंट्सना खाली घेऊन यायला लागलो आणि सलग 3 वर्ष त्याच्यावरती काम करून आज त्या गावामध्ये एकही ब्लाइंड व्यक्ती नाही आहे. क्या बात आहे. सलग 3 वर्ष ते गाव आपण अंधमुक्त गाव म्हणून ओके. त्याच्यावरती काम करत आलो. बापरे. म्हणजे बेसिक सुविधा पण त्या गावामध्ये पोहोचणं फार अवघड अवघड आहे. असताना आपण तिकडे पोहोचून हे काम केलं म्हणल्यावरती त्याचबरोबर आम्ही तिथं असं केलं की त्या गावाला रोटरीच्या माध्यमातून, रोटरी क्लब ऑफ कराडच्या माध्यमातून एक 20,000 लिटरची पाण्याची टाकी देखील वरती त्या टेकावर आहे. बर. पण त्याच्याही वर जाऊन एक टेकडी आहे. त्या अच्छा. टेकडीच्या तिथे एक पाण्याची टाकी आपण बसवली अच्छा. आणि त्या पाण्याच्या टाकीतून सगळ्या गावाला पाणी जातं. क्या बात. तर अशा पद्धतीनं मग ते गाव आम्हाला भावलं. मग आम्हाला असा विचार आला की नुसतं पाण्याची टाकी कशाला, अजून काही वेगळं करूया. तर मग हा ब्लाइंड फ्री विलेज कन्सेप्ट तेव्हा आलेला होता आणि मग आपण तो अडॉप्ट करून त्या बरोबर. गावाला आपण आज ब्लाइंड फ्री केलेला आहे. क्या बात आहे. म्हणजे खरंच त्या गावाला जेवढा फायदा झालाय खरं तर ह्या गोष्टीपासून आदर्श घ्यायला पण खूप गोष्टी आहेत. परंतु ह्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारायचा म्हटलं की रोटरी काय काम करते हे दाखवून तरी देऊ. बिकॉज आपण ज्यावेळी फाउंडेशन पासून काम करतो त्यावेळी रोटरॅक्ट पासून ह्याच गोष्टींचं काम सुरू होणार आहे. रोटरॅक्टर्स हे तर मेन फाउंडेशन आहे. करेक्ट. रोटरॅक्ट म्हणजे काय, रोटरी प्लस ऍक्शन इज रोटरॅक्ट. करेक्ट. सो रोटरी जे करते आहे तेच ऍक्शन तुम्ही रोटरॅक्टर्स करता. आणि मग एक वेगळी लिडरशिप, एक वेगळा मेसेज तुम्ही तुमच्या माध्यमातून, रोटरॅक्टर्सच्या माध्यमातून आज समाजापुढे घेऊन येता आणि रोटरीला एक प्रकारचं हेल्प आउट करत असतात. राईट. आणि त्यातूनच एक रोटरीचं एक जे फाउंडेशन तयार होत असतं ते रोटरॅक्टर्स असतात. बरोबर. सो जितके रोटरॅक्टर्स चांगले असणार आहेत, जितकी रोटरॅक्टर्सची लिडरशिप डेव्हलप होणार आहे, तेवढं पुढे जाऊन रोटरी डेव्हलप. बरोबर. बरोबर आहे सर. खरं तर आणखीन एक मला विषयावरती तुमच्या बरोबर बोलायचं होतं, ते म्हणजे आता आपण सर्जरीज आणि समाजसेवेचा विषय निघालत असताना काश्मीरमध्ये एक कॅम्प ऑर्गनाईज केला होता तुम्ही. त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला फार इंटरेस्ट आहे, कारण मी बऱ्याच माध्यमातून ह्या गोष्टीबद्दल ऐकून आहे, पण स्वतः तुमच्याकडून हा अनुभव काय होता हे ऐकून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. बेसिकली काश्मीर पेक्षा कसं होतं की पहिले रोटरीचा एक हेच आहे, वोकेशनल ट्रेनिंग बीटीटी म्हणून एक प्रोग्राम असतो. त्यामध्ये रोटरीनं काय केलेलं आहे की अब्रॉड म्हणजे अक्रॉस इंडियाच्या आउट ऑफ बाहेर जाऊन आफ्रिकन कंट्रीज मध्ये देखील मेडिकल मिशन्स केलेले आहेत. ओके.
आणि साधारण मी 2016 साली गॅबॉन म्हणून एक सेंट्रल आफ्रिकेमध्ये एक देश आहे. हम्म. त्या देशामध्ये या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा मेडिकल मिशनला सहभागी झालो. ओके. आणि तेव्हा ते जाणवलं की तिथल्या आफ्रिकन देशांमध्ये तिथले जे सर्जन्स आहेत त्यांना फार कमी सर्जिकल स्किल आहे, पेशंट्स खूप जास्त आहेत आणि त्यांना नुसतं तिथे जाऊन आम्ही ऑपरेशन्स नाही केले. आम्ही त्या इव्हन त्याच्यानंतर नायजेरियामध्ये आम्ही गेलो. त्याच्यानंतर बऱ्याच वेळ 1-2 मिशन झिम्बाब्वेमध्ये झाले, युगांडामध्ये झाले. असे बरेच मेडिकल मिशन आफ्रिकन कंट्रीजमध्ये 2000 साधारण 6-7 पासून सुरू आहे. अच्छा. मी त्याचा पार्ट 2016 साली होतो, 2020 साली होतो. ओके. आम्हाला तिथे जाऊन काम करताना असं जाणवलं की नंबर ऑफ पेशंट तर खूप आहेतच, परंतु तिथले डॉक्टर्स जे आहेत ते देखील तेवढे जास्त ट्रेंड नाही आहेत. हो. मग आम्ही रोटरीनं काय केलेलं आहे की तो एक व्हीटीटी म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंग म्हणजे तिथले डॉक्टर्स जे आहेत त्यांनाही ट्रेन करायचं. ओके. आपण काय तिथे कंटिन्युअसली काम नाही करू शकत. बरोबर. तर हा बॅकलॉग जो आहे हा का राहतोय का ते डॉक्टर्स ट्रेन. सो रोटरीने ठरवलं की वी हॅव टू ट्रेन द डॉक्टर्स ऑल्सो. आम्ही जेव्हा तिथे 15 दिवस असायचो तेव्हा आम्ही तर सर्जरी करायचोच, पण त्या डॉक्टर्सनाही शिकवायचो आणि मग त्यांना एक वेगळा कॉन्फिडन्स यायचा की अरे खूपच छान हे होत आहे. आणि मग त्या माध्यमातून म्हणजे जसं की आम्ही नायजेरियात जेव्हा काम केलं, आम्ही पहिल्यांदा 15 दिवस काम केलं, तिथले डॉक्टर्सना ट्रेन केलं, बऱ्याच सर्जरीज केल्या आणि मग त्याच्यानंतर जेव्हा फॉलोअप केला तेव्हा त्या डॉक्टर्सनी देखील आम्हाला सांगितलं की सर तुम्ही येऊन गेला आणि त्याच्यानंतर आम्हाला एवढा मोठा बेनिफिट झाला आणि आमचा हा बॅकलॉग हळूहळू कमी होत चालला. हो. तर हा बेस आम्हाला मिळाला आणि मग ओव्हर द पिरियड त्या दरम्यान कोविड आलं परत. ओके. बरोबर. हा. कोविड आल्यानंतर मग असं लक्षात आलं की आपल्या पण देशात बरेच असे बॅकलॉग्स आहेत की ज्यामुळे खूप पेशंट्स ब्लाइंड आहेत, खूप अदर सर्जरीज पण गरजेचे आहेत. गरजेचं आहे. आणि मग मीनवाईल आमच्या इथले ह्या ज्या मेडिकल मिशनचे जनक आहेत जे सोलापूरचे डॉक्टर राजीव प्रधान, त्यांचा कॉन्टॅक्ट तिकडचे गव्हर्नर जे आहेत, लेफ्टनंट गव्हर्नर आदरणीय मनोज सिन्हा साहेब, त्यांचा समूह कॉन्टॅक्ट झाला आणि मग त्यांनी आमंत्रित केलं रोटरीला की तुम्ही अशा प्रकारचे मिशन काश्मीरमध्ये पण घ्या. अच्छा. आणि मग साधारण 2021-22 साली पहिलं मेडिकल मिशन काश्मीरमध्ये झालं. 21-22 साली. हा. त्यामध्ये आम्ही कुपवाडा, बारामुल्ला, गंदरबल आणि सोपोर ही नावं रोज आपण पेपरला वाचतो वेगळ्या कारणासाठी. तिथे जाऊन आम्ही सर्जरीज केल्या. बापरे. आणि तिथे जाऊन सर्जरीज केल्या. साधारण आम्ही 2500 सर्जरीज तेव्हा एका आठवड्यात केल्या. 2500 एका आठवड्यात? एका आठवड्यात. आणि तिथले जे डॉक्टर्स आहेत त्यांनाही आम्ही दाखवून दिलं की कशा पद्धतीने कॅम्प्स करायला पाहिजेत, कशा पद्धतीनं मेडिकल मिशन्स केले पाहिजेत आणि ट्रेन केलं त्यांनाही तिथल्या डॉक्टर्सना. आणि मग पुढे जाऊन आम्हाला लक्षात आलं की आम्ही जेवढ्या सर्जरीज केल्या तेवढ्या तिथल्या डॉक्टर्सनी सुद्धा पुढील 3 महिन्यामध्ये तेवढ्याच सर्जरीज त्यांनी पण केल्या. क्या बात आहे. म्हणजे ती वोकेशनल ट्रेनिंग पण कामाला हा. दिली. तर त्यांनी आम्हाला पुन्हा फोन करून सांगितलं की सर तुम्ही येऊन आम्हाला हे करून दाखवलं आणि त्याचं इन्स्पिरेशन घेऊन आम्ही पुढे अशा पद्धतीनं अरे वा, काम केलेलं आहे. क्या बात आहे. असं ते मेडिकल मिशनची सुरुवात तेव्हा झाली. आणि मग ओव्हर द पिरियड एकदा एक मेडिकल मिशन सक्सेस झालं की मग पुढचे 3 मिशन होत गेले. आणि मग त्याच्यानंतर दुसरं मेडिकल मिशन जे आहे ते अनंतनाग, पुलवामा, शोपियान आणि कुलगाम या 4 जिल्ह्यांमध्ये झालं. बरोबर. त्याच्यानंतर तिसरं मेडिकल मिशन हे राजौरी आणि पूंछ या जिल्ह्यांमध्ये झालं. आणि आता रिसेंटली या मे मध्ये आम्ही डोडा आणि किश्तवार हे 2 जिल्हे कव्हर केलेले. म्हणजे हा सर कंटिन्युटी मध्ये राहणारा प्रोजेक्ट आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. ते कसं झालं की ती एक बॉन्डिंग झालं. गव्हर्नमेंट ऑफ जम्मू अँड काश्मीर म्हणजे युनियन टेरिटरी जरी असली तरी गव्हर्नमेंट जम्मू काश्मीरचं गव्हर्नमेंट आणि रोटरी एक वेगळं बॉन्डिंग तयार झालं की हे रोटेरियन्स डॉक्टर्स जे आहेत ते तिथे येतात आहेत, एवढं छान काम करतायत, तिथल्या पेशंट्सला एवढं बेनिफिट मिळते, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तिथल्या डॉक्टर्सना दाखवली जाते. तिथे काय म्हणतो आपण त्याला टेक्नॉलॉजी आहे, तिथे इन्स्ट्रुमेंट चांगले आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. परंतु समहाऊ या सगळ्या जो काही नेगेटिव्ह गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय काश्मीरमध्ये जी नेगेटिव्हिटी होती, करेक्ट, त्याच्यामुळे त्याचं युटिलायझेशन होत नाहीये. आणि मग आम्ही जेव्हा एवढे 4 वर्ष तिथे जातो आहोत, आपल्या पॅन इंडिया सगळ्या भारतातून डॉक्टर्सची आमची एक टीम आहे. साधारण 30 ते 35 जणांची टीम आहे आणि ही टीम तिथे आम्ही जातो. ओके. आणि तिथे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट होऊन आम्ही तिथे काम करतो.
तिथल्या डॉक्टर्सना तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशनना दाखवून देतो की कशा पद्धतीने काम करता येईल. ओके. रेट्रोस्पेक्टिव्हली तिथलं ऍडमिनिस्ट्रेशन देखील आम्हाला खूप हेल्प करतं. करेक्ट. असं आहे. आणि मग त्याच्यातून खूप छान प्रकारचं पॉझिटिव्हिटी तिथं स्प्रेड झाली. बेसिक इंटेन्शन यातलं हेच होतं की नॅशनल इंटिग्रिटी जे म्हणतो की काश्मीरची जनता जी आहे त्या जनतेला पूर्ण प्रवाहामध्ये आपल्या भारताच्या संविधानाच्या प्रवाहामध्ये सामावून घेणं, बरोबर. हा त्यातला एक बेसिक मोटो होता आणि तो बऱ्यापैकी सफल झालाय असं आम्हाला पदोपदी जाणवत गेलं. बरोबर. म्हणजे तो भाग बऱ्यापैकी असं होतं की अलिप्त त्याच्याकडे असायचा. अलिप्त असायचा, हा. त्यांना इन्क्लूड करून घेतलं जात नव्हतं. त्यात रोटेरियन्स एक ब्रिज ठरला हा. त्या गोष्टीमध्ये, या सगळ्या सुविधा पुरवून आणि कारण कसं होतं की प्रत्येक गोष्ट मारून मुटकून मिलिटरीच्या ह्याच्यानेच व्हायला पाहिजे असं नाही. करेक्ट आहे. सर्व्हिस हा पण एक वेगळा ऍस्पेक्ट आहे जो लोकांना जोडतो, लोकांना सोबत घेतो, लोकांना जवळ आणतो. येस. तो ऍस्पेक्ट आपला रोटरीचा आहे. सर्व्हिस अबाउट सेल्फ. येस. टुगेदर वी कॅन मेक द डिफरन्स. युनाइट फॉर गुड आता त्यांनी दिलेलं आहे. हे सगळे रोटरीचे ब्रीद वाक्य. येस. तर याच्यातून एक पॉझिटिव्हिटी काश्मीरमध्ये स्प्रेड झाली आहे आणि आज आम्ही वी हॅव टच 10,000 सर्जरीज इन काश्मीर. क्या बात आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या फॅमिलीजना आपण तिकडे काश्मीरमध्ये टच केलेला आहे. आणि हे जर बघायला गेलं, ऍक्च्युली जर पाहायला गेलं तर हा खूप मोठा इम्पॅक्ट आहे रोटरीने क्रिएट केलेला. बरोबर. मी तेच बोलणार होतो, कारण या प्रोजेक्टचं सर ड्युटीच ही आहे की तुम्ही जाऊन फक्त तिथं लोकांना ट्रीट नाही केलं तर तिथल्या डॉक्टर्सना पण त्या पद्धतीने ट्रेन करून तो एवढा इम्पॅक्टफुल झाला की कधी आधी जर तुम्ही तिकडे पोहोचू शकला नाही तर तिथले डॉक्टर्स पण तेवढ्याच सक्षमतेने त्या गोष्टी सहजपणे करू शकतात. हा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. कारण आता काही वेळेला आम्हाला ते जाणवलं ना, आता मध्ये एका मिशन मध्ये अनंतनागमध्ये आम्ही पाहिलं की एक फिमेल पेशंट होती, तिची किडनी ऑलमोस्ट सडायला लागलेली होती. बापरे, म्हणजे वाईट वाटतं बोलायला. इतक्या लो एंड स्टेजला ती गेलेली होती आणि तिचं सर्जरी कोण करत नव्हतं, अफोर्डेबल नव्हती. तिथे इन्स्ट्रुमेंट सगळे होते. आपल्या टीमनी, जनरल सर्जनची जी नेफ्रोलॉजी टीम होती, त्याने ते सर्जरी यशस्वी केली आणि शी इज लिव्हिंग अ व्हेरी गुड नॉर्मल लाईफ टिल डेट. क्या बात कर. की जेणेकरून ज्या ऑपरेशनला तिला अमृतसरला जावं लागलं असतं किंवा दिल्लीला यावं लागलं असतं, बरोबर, पण ते तिथं तिच्या गावात तिला ते सहज शक्य दिलं गेलं. बरोबर. असे एक ना खूप आम्हाला तिथले हे आहेत फीडबॅक्स आहेत ज्या आपण इकडे जाऊन, इथून जाऊन तिथे जाऊन केलेले आहेत. वा, क्या बात आहे. म्हणजे ही खरंच खूप खूप सुंदर गोष्ट आहे ही. बिकॉज मी बऱ्याच प्रोजेक्ट बद्दल ऐकलेलं आहे, पण या प्रोजेक्ट बद्दल एवढ्या डिटेलमध्ये ऐकून त्याचा इम्पॅक्ट काय होतो ना, तो इम्पॅक्ट बद्दल जाणून घेऊन खूप भारी वाटलं. नाही, सगळ्याच पद्धतीने इम्पॅक्ट होत होता. म्हणजे आम्ही असं कधी, आम्हाला ऍक्च्युली जास्त आम्ही तिथे बाहेर पडत नव्हतो. काही सिक्युरिटी प्रोटोकॉल्स असतील, काही गोष्टी होत्या की आम्हाला जास्त बाहेर पडता यायचं नाही. पण समाव कधी कधी असं व्हायचं की आम्ही जायचो बाहेर. एवढं पण अगदी स्ट्रिक्ट नव्हतं, कारण आता वातावरण खूप बदललंय काश्मीरमध्ये. बरोबर, सेफ झालंय. बरोबर. लिव्ह अबाउट की आत्ताचा पहलगाम अटॅक हा खूप ड्रास्टिक होता, खूप पेनफुल होता. आणि हा पहलगामचा अटॅक जेव्हा झाला, ज्या वेळेला हा गोळीबार सुरू होता, तेव्हा देखील आम्ही काश्मीरमध्येच सर्जरीज करत होतो. काय बोलताय? हो, अशा या वेळेला देखील आम्ही तिथेच होतो आणि त्यावेळेला त्या सर्जरीतच करत होतो. पण तो असं पेनफुल वाटलं आम्हाला सगळं की आपण इतकं प्रयत्न करतोय पण हे होत आहे. पण ह्या काही 2-3 गोष्टी असतात, 2-3 एलिमेंट्स असतात ज्याच्यामुळे पूर्ण जनतेला त्याचं फळ पे करावं लागत असतं. करेक्ट. तर आम्ही जेव्हा फिरायचो बाहेर, आता राजौरीमध्ये आम्हाला एक इतका छान अनुभव आला की एक रिक्षावाला होता. तो आम्ही तिथल्या हॉस्पिटलमधून बाहेर पडालो आणि आम्हाला आमच्या रेस्ट हाऊसला जायचं होतं. तर समोर संध्याकाळी सर्जरीत उशीर झाल्यामुळे आमची दुसरी गाडी बाहेर गेलेली होती आणि आम्हाला रिक्षाने जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही बसलो रिक्षामध्ये आणि रिक्षावाल्याने आम्हाला त्या आमच्या रेस्ट हाऊसला सोडलं. आणि सोडल्यानंतर आम्ही रिक्षामध्ये चर्चा चालली होती आमची की आपण आज इतके ऑपरेशन केले, कशा पद्धतीने, उद्या कसं करायचं आहे. मग त्यांनी सहज आउट ऑफ क्युरिओसिटी विचारलं की साहेब आप कौन हो. तर आम्ही सांगितलं त्यांना की असं असं वी आर डॉक्टर्स, हम रोटरी से आए हैं और महाराष्ट्र से आए हुए हैं और यहाँ पे आके हम लोग यहाँ आपके लोगों की सेवा कर रहे हैं और ये सब फ्री ऑफ कॉस्ट हो रहा है. इसका म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच हे माहित पाहिजे की हे सगळं जे आपण केलेलं आहे इतकी वर्ष, टोटल ह्या सगळ्या सर्जरीज फ्री ऑफ कॉस्ट केलेल्या आहेत. कुठल्याही डॉक्टरांनी याच्यातलं 1 रुपयाचं मानधन घेतलेलं नाहीये. आणि त्यामुळे ही एवढी मोठी सेवा करते. तर त्या रिक्षावाल्याला इतकं छान वाटलं, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हटला साहब आप फरिश्ते हो जो आप
वहां से कहा कि से आके यहाँ हमारे लोगों की सेवा कर रहे, त्यांनी आमचे पैसेच घेतले नाही. म्हणजे त्याच्या पद्धतीने इतकं त्याला सेवा खूप केली. छान वाटलं. म्हणजे असे बरोबर. खूप अनुभव आम्हाला तिथे काश्मीरमध्ये मिळालेले आहेत. आता पहलगाम मध्ये सर तुम्ही जसं म्हटलं की हा अटॅक झाला त्यावेळी तुम्ही सर्जरीज करत हो. होता, तर त्या गोष्टीचा तुमच्यावरती इम्पॅक्ट म्हणजे तुम्हाला पण फॅमिली आहे, तुम्ही हो. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला फॅमिली विचारात घेऊन करायला लागते. तर तुम्हाला मेंटली त्या गोष्टीचा प्रेशर असा फील नाही झाला किंवा इमोशनल तो असा एक प्रेशर फील झाला नाही त्यावेळी? नाही झालं असं, खरं सांगतो. का सांगतो की 4 वर्ष आम्ही सलग जातोय आणि प्रत्येक वर्षी म्हणजे पहिल्यांदा आम्ही जेव्हा कुपवाडाला गेलो हम्म. तेव्हा आमची एक टीम 12 मुलाची जी टीम होती, हम्म. ती 12 मुलाची टीम एका दुकानात की हॉटेलमध्ये आहे, मला एवढं रिकॉल होत नाही, पण दुकानात की हॉटेलमध्ये जाऊन आले आणि तिथं जाऊन आल्यानंतर साधारण एक 100 मीटर ते गेले असतील आणि तिथे ग्रॅनाइटचा स्फोट झाला होता आणि बापरे. त्या दुकानामध्ये जवळपास 2 एक्सपायर झाले होते. हो. आमची टीम जस्ट तिथून पास आउट झाली. बापरे. हे पहिल्या मिशन मध्ये. दुसरं जेव्हा मिशन झालं तेव्हा अनंतनागमध्ये, हम्म. तेव्हा आम्ही कुकरनाग म्हणून एक तिथला पार्ट आहे, हम्म, हम्म, हम्म. त्या कुकरनागमध्ये एक मुघल गार्डन म्हणून आहे. त्या हम्म. मुघल गार्डन असंच बघायला फिरायला मला संध्याकाळी नेलेलं होतं. हम्म. तर मुघल गार्डन पाहून आल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता आम्ही तिथून निघालो होतो आणि रात्री 8 वाजता त्या कुकरनागमध्ये त्या गार्डन पासून हार्डली एक 100 फूट किंवा 200 फुटावरती हम्म. खूप मोठा टेररिस्ट अटॅक झाला होता बापरे. आणि आपल्या 3 मोठे अधिकारी म्हणजे एक एसपी होते तिथले, हम्म. त्याच्यानंतर एक मेजर होते आणि अजून एक असे 3 अधिकारी आपले एक्सपायर झाले होते, मारले गेले, शहीद झाले होते. ओके. असं प्रत्येक वेळेला आम्ही तिथे जाईल तेव्हा होतच होतं. अटॅक होतच होता. बापरे. त्यामुळे आमच्या मनातून ती भीती गेली होती. पण यावेळेचा पहलगाम वॉज मोर टेरर. इट वॉज व्हेरी बॅड. त्याचा इम्पॅक्ट खूप होत होता आणि इकडे बरंच वातावरण बदललं, सगळं म्हणजे गढूळ वातावरण झालेलं होतं. बरोबर. आणि त्याचा इम्पॅक्ट आपण सगळ्या देशभरात, जगभरात बघत होतो आणि त्यामुळे ऑब्व्हियसली घरातले आमचे रोटरी मेंबर्स, आमचे फ्रेंड्स, एव्हरीवन वॉज टू मच वरीड. करेक्ट. जोपर्यंत आम्ही कराडमध्ये पोहोचत नाही तोपर्यंत त्या सगळ्यांची धास्ती लागून होती. बरोबर. आणि जेव्हा मी पोचलो तेव्हाच ते सगळं मनातून शांत झालेले होते. कारण ऑब्व्हियसली फॅमिली आणि फ्रेंड्स म्हटल्यावर हा. त्यांना ती एक काळजी लागून राहिलेली असते. बरोबर. बट याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की मॅम ज्या आहेत त्या पण ह्याच फील्डला हो. रिलेट करतात, त्यामुळे मला वाटतं त्यांची साथ तुम्हाला या गोष्टीमध्ये कशी लाभली आज? खूप मोठी साथ डॉक्टर अस्मिता यांची मला मिळालेली आहे. पहिल्यापासूनच जेव्हा ऑफ्थॅम केलं तेव्हा मॅडमनी पुन्हा ऑफ्थॅम केलं. त्या फक्त एमबीबीएस होत्या, परंतु नंतर त्यांनी ऑफ्थॅम मुद्दामून केलं. बरोबर. की हे सगळं पाहतोय आपण कशा पद्धतीने सर्व्हिस करतोय, तर त्यांनाही ती एक आवड लागली आणि मग त्या 2000 साधारण 14-15 पासून मला जॉईन झाल्या आणि त्यांनी एक वेगळंच ध्येय आत्मसात केलं आहे की डायबिटीसशी रिलेटेड ब्लाइंडनेस आज खूप होत आहे आणि मॅडमचं मेडिकल रेटिनामध्ये फेलोशिप असल्यामुळे त्यांनी ठरवलं की डायबिटीसशी रिलेटेड ब्लाइंडनेस कसं कंट्रोल करता येईल हम्म. यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. Correct. आणि मग त्यांनी एक पुस्तक पण लिहिलं मराठीत. बरं. कारण काय असतं की बऱ्याच इंग्लिश टर्मिनॉलॉजी ज्या आहेत त्या रुटीन कॉमन मॅनला समजत नाही. बरं. मग त्यांनी जाणून घ्या मधुमेहाला, दूर करा अंधत्वाला, असं बरं. एक मधुमेह आणि ब्लाइंडनेस याच्याशी रिलेटेड छान मराठीमध्ये कॉमन मॅनला समजेल अशा भाषेत एक पुस्तक लिहिलं, जाणून घ्या मधुमेहाला, दूर करा अंधत्वाला. अंधत्वाला. नक्की हे पुस्तक घेऊन वाचा सगळ्यांनी. करेक्ट. तर हे पुस्तक लिहिलं कोविडच्या दरम्यान. त्याचं प्रकाशन आपले आदरणीय इंद्रजित देशमुख साहेब जे आहेत त्यांच्या हस्ते झालं हो. आणि खूप छान प्रतिसाद त्या पुस्तकाला मिळालाय. त्या पुस्तकामुळे बऱ्याच लोकांना डायबिटीस असणारे जे रुग्ण आहेत त्यांना हम्म. समजू लागलं की कशा पद्धतीनं आपल्यामध्ये चेंजेस होऊ शकतात आणि आपण ते कशा पद्धतीनं आपण ते प्रिव्हेंट करू शकतो. बरोबर. आणि मग रोटरीच्या माध्यमातून आम्ही गेली 2 वर्ष झालं कॅम्प्स पण घेतोय. ओके. जे डायबेटिक पेशंट्स आहेत त्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट एक दिवस ठरवलेला आहे. त्या हम्म. दिवशी फ्री ऑफ कॉस्ट त्यांचं रेटिनाचं चेकअप हे फ्री ऑफ कॉस्ट करून आपण त्यांना देतो आणि याच्यामध्ये ओके. डॉक्टर अस्मिता फासे यांचा रोल अतिशय मोठा आहे. क्या बात आहे. म्हणजे जवळजवळ सगळी फॅमिली तुम्ही सोशल सर्व्हिस मध्ये झोकून देऊन काम करताय, कन्सिडरिंग युअर प्रोफेशन ऑल्सो. थँक्यू. ह्या गोष्टीकडे येण्याच्या आधी सर पहलगामच्या ज्या गोष्टीमध्ये झालं त्याच्यात मध्ये एक प्रश्न मला विचारायचा राहिला हा. की तुम्ही इकडून तिकडे जाता किंवा या सगळ्या गोष्टींचा खर्च जो असतो किंवा अ, याचा जो काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात फायनान्शियली हो, हो. खर्चाच्या, ह्या कशा मॅनेज केल्या जातात?
आता हे जे मेडिकल मिशन होतं याच्यामध्ये आता कसं असतं की आम्ही जेव्हा सपोज आता काश्मीरला जातो हम्म. आमचं जे ट्रॅव्हलिंग आणि तिथला स्टे जो आहे तिथला स्टे तिथलं लॉजिंग बोर्डिंग वगैरे जे सगळं आहे ते गव्हर्नमेंट ऑफ जम्मू अँड काश्मीर पाहत असतं. ओके. आपलं इकडून जाणारा जे ट्रॅव्हलिंगचा खर्च जो आहे तो रोटरीला काही डोनर्स असतात. ओके. की सपोज एक XYZ व्यक्ती आहे त्यांना खूप वाटतं की मला रोटरीला डोनेट करायचं आहे. राईट. फाउंडेशनच्या माध्यमातून असो किंवा कशातून. ते रोटरीला खूप छान हेल्प करत असतात. ओके. आणि या जे डोनेशन्स येतात त्या डोनेशन्सच्या आधारे आम्ही तिथे जात असतो. सो Okay. आम्हाला कुठलं फायनान्शियल बर्डन जरी नसलं कारण आफ्टरऑल आम्ही तिथे जाऊन पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस देत असतो. करेक्ट. सगळ्या डॉक्टर्सची टीम व्हॉलेंटियर्स हे तिथे फ्री ऑफ कॉस्ट सगळं सर्व करत असताना आपण त्याचा कुठलाही मोबदला घेत नाही. राईट. नो वन टेक्स असं आहे. बट स्टील फ्री ऑफ कॉस्ट कम्स विथ अ कॉस्ट म्हणून तो प्रश्न विचारला हो, की हो. काय त्याचा हाऊ view- इज हा हा, ही थोडी सांगड घालावी लागते. करेक्ट. पण काही दानशूर व्यक्तिमत्व असे आहेत Right. जे विचार करत असतात की ठीक आहे आपण तिकडे जाऊन काम नाही करत आहे करेक्ट. पण ऍटलिस्ट आपण आर्थिक मदत करू शकतो. सो बरोबर. दॅट वे ही सगळी सांगड बसवली जाते. बरोबर. दॅट इज द ब्युटी ऑफ रोटरी. करेक्ट. म्हणजे असे खूप चांगली लोक पण आहेत समाजात हो. ज्यांना तिकडे येऊन काम करायचं हे नसतं म्हणजे पॉसिबल नसतं बट इनडिरेक्टली ते हेल्प करत अशा पद्धतीने ते हेल्प आउट करतात की बरोबर. जे आम्ही तिथे जाऊन मग करू शकतो. येस. करेक्ट. तर कमिंग बॅक टू डायबिटीज आणि ब्लाइंडनेस याचं जे हो. एक रिलेशन आहे तर ह्याच्यासाठी एक प्रश्न मला असा विचारायचा होता की हे पर्टिक्युलर एज मध्ये होतं का बिकॉज डायबिटीज असं नाहीये की एखाद्या एज मध्येच होते असं मी बरेचसे केसेस असे पण ऐकलेत की यंग हो. जनरेशन मध्ये पण डायबिटीजचं प्रमाण आहे तर त्याचा कसं रिलेशन आहे त्या गोष्टी बरोबर. आता कसं आहे डायबिटीस आता सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर वर्ल्ड मध्ये कॅपिटल जे आहे ते इंडिया आहे. डायबिटीजच्या हा, बाबतीत? डायबिटीस बापरे. सगळ्यात जास्त डायबिटीसचे रुग्ण हे भारतात आहे. ओके. आणि जेवढ्या लोकांना डायबिटीस होणार आहे साधारण कालावधीनंतर प्रत्येक डायबिटीस रुग्णाला डोळ्यामध्ये हे जे बदल होत असतात म्हणजे रक्ताचे डाग येतात चरबीचे डाग येतात नवीन रक्तवाहिन्या ज्या की खऱ्या नसतात त्या तयार व्हायला लागतात. हे सगळे बदल ओव्हर द पिरियड डायबिटीस असणाऱ्या प्रत्येक रुग्णाला होत असतं. बर. हे जोपर्यंत आपण तपासत नाही जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत त्या रुग्णाला कळत नाही की आपल्याला हे बदल व्हायला लागले. ओके. म्हणजे सिमटम्स दिसत नाही दिसत शक्यतो. नसतात. ओके. सिमटम्स कुठलेही दिसत नसतात. आणि तुम्ही किती छान पद्धतीने डायबिटीस कंट्रोल ठेवता याच्यावरती ते 5 वर्षात बदल होणार आहेत का 10 वर्षात होणार आहेत की 15 वर्षात होणार हे अवलंबून राहतं. ओके. आणि म्हणून प्रत्येक रुग्णाला जर सुरुवातीपासून सांगितलं की तुम्ही हे तुमचा जो शुगर कंट्रोल आहे तो योग्य रीतीने ठेवा ओके. की जेणेकरून ह्याचे जे परिणाम तुमच्या फक्त डोळ्यावर नाही मेंदूवर होत असतात किडनीवर होत असतात हृदयावरती होत असतात सर्व अवयवांवरती हे डायबिटीसचे परिणाम होत असतात. बरोबर. फक्त डोळा हा एकमेव अवयव असा आहे की ज्याच्यातले आपल्याला उघड्या डोळ्यांनी ते पाहायला मिळतं. ओके. आणि त्यावरून तो अंदाज बांधला जातो की असेच परिणाम जे आहेत हे तुमच्या हृदयावरती होत आहेत तुमच्या मेंदूवर होत आहेत तुमच्या किडनीवर होत आहेत तो तुम्ही यू हॅव टू टेक एक्स्ट्रा प्रिकॉशन्स टू कंट्रोल दीज चेंजेस. ओके. म्हणजे जोपर्यंत ते डोळ्यावरती येत नाही तोपर्यंत लोकांना शक्यतो कळतच नाही की हा याच्यामुळे घडू शकलेला असतो. आणि ते पण ऍक्सिडेंटली ते कधीतरी डोळ्याची तपासणीला येतात आणि तेव्हा आम्हाला ते फाइंड आउट होतं ओके. की तुम्हाला हे बदल घडलेले आहेत. ओके. मग आम्ही त्यांना सांगितल्यावर सुरुवातीला त्यांना ते पटत नाही. बरोबर. पण आपण काय असतं की आता टेक्नॉलॉजीमुळे ते पिक्चर कॅप्चर करू शकतो. करेक्ट. आणि मग ते कॅप्चर केलेले पिक्चर त्या रुग्णाला जेव्हा दाखवू आपण बघा तुमच्या डोळ्यामध्ये अशा प्रकारचे बदल मागे व्हायला लागले तेव्हा तो शॉक मध्ये जातो. बरोबर. हे असं सगळं व्हायला लागले मागे. बापरे. मग तो पुढची ट्रीटमेंट घ्यायला तयार होतो. बरोबर. आणि हेच आपण या कॅम्प्स मध्ये घेत असतो. करेक्ट. पेशंटला दाखवायचं की तुमच्या डोळ्यामध्ये हे बदल व्हायला लागले आहेत. बरोबर. तुम्ही याच्याकडे लक्ष नाही दिलं बरोबर. तर पुढे जाऊन तुम्हाला अंधत्व येणार आहे. बरोबर. आणि ते अंधत्व हे कधीही रिपेअर होणार नसतं. बरोबर. डायबिटीस मुळे जे अंधत्व येतं ते कधीही बरं होत नाही. म्हणजे रिपेरेबल नाहीच आहे नाहीये. त्याचा जे डॅमेज तो करून जाणार आहे तो करून जाणार. परमनंट डॅमेज Permanent damage असतो. म्हणून वेळीच त्याच्यावरती उपचार उपचार केले करणं गरजेचं असतं. बरोबर. तर याच्यामध्ये सर डायबिटीज ज्यावेळी आपण कन्सिडर करतो तर हे सिमटम्स आपल्याला दिसत नाही बट ऍज अन अवेअरनेस समजा आपण करायचं त्याचं ठरवलं तर सगळ्यात आधी डायबिटीज ओळखण्यासाठी काय करायला पाहिजे लोकांनी. ओळखण्यासाठी पहिल्यांदा तर सगळ्यांनी आपल्या टेस्टच केल्या पाहिजे. बरोबर. साधारणपणे वयाची 40शी ओलाटल्यानंतर प्रत्येकानं दरवर्षी आपल्या
बॉडी मधल्या काही टेस्ट आहेत, ब्लड टेस्ट त्या करायला पाहिजे ज्याच्यामध्ये शुगर आहे. बरोबर. तुमची फास्टिंग शुगर, HbA1c हे तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला साधारण गेल्या 3-6 महिन्यात तुमची शुगर कशी कंट्रोल राहिली आहे त्याचा हम्म, अंदाज येतो. हम्म. म्हणजे ते लवकर डिटेक्ट होतं. बरोबर. काही वेळेला असं होतं की काही यंग पेशंट्सना ज्यांना आपण ज्युव्हेनाइल डायबिटीस म्हणतो, त्यांना अगदी वयाच्या 10-15व्या वर्षी सुद्धा डायबिटीस झालेला असतो. पण त्यांच्यामध्ये देखील मग ते ओव्हर द पिरियड ते चेकअप मध्ये राहतं. पण सर्वसाधारण 40 उलटलेल्या प्रत्येक व्यक्तीनं वर्ष 2 वर्षातून आपल्या रेग्युलर ब्लड टेस्ट जर केल्या, शुगरच्या टेस्ट केल्या, तर त्यांना अंदाज हा येतोच की आपल्याला डायबिटीस आहे की नाही. म्हणजे 40s मध्ये आल्यावरती तेवढी काळजी तुम्हाला घ्यायला पाहिजे. तुमचे आई वडील जात नसतील तर रोटरॅक्टर्सना विनंती आहे त्यांना घेऊन जावा त्या गोष्टीसाठी, बिकॉज ते करणं गरजेचं आहे. आणि हेल्थ इज ऑफकोर्स वेल्थ. याच्यामध्ये सर ज्युव्हेनाइल डायबिटीसचा तुम्ही एक जो विषय बोलला, तर ज्युव्हेनाइल डायबिटीज आणि डायबिटीज हे हेरिडेटरी किंवा जेनेटिक असू शकतं का? हो, असे कॉजेस असू शकतात. डायबिटीस डेफिनेटली हेरिडिटरी आहे. तुमच्या घरात आई वडिलांना, आजी आजोबांना जर डायबिटीस असेल, बरोबर, तर तुम्हाला तो होण्याची शक्यता खूप जास्त आहे. ओके. दुसरी गोष्ट, तुम्हाला आजकाल आपण पाहतो की जंक फूड खूप वाढलेलं आहे, स्ट्रेस खूप वाढलेला आहे. या गोष्टी जरी थोडंफार जेनेटिक्स तुमच्या घरात कोणाला नसलं तरी तुम्ही ज्या प्रमाणात स्ट्रेस घेता त्याच्यामुळे देखील डायबिटीस होण्याची शक्यता आहे. करेक्ट. सेडेंटरी लाईफस्टाईल जी म्हणतो आपण, तर पूर्ण दिवसभर बसून राहणं आणि बसून काम करणं, बरोबर, याच्यामुळे पण डायबिटीसचा प्रिव्हॅलन्स खूप वाढलेला आहे. बरोबर. त्यामुळे या सर्वांनी कंपल्सरी टेस्ट घेणं गरजेचं आहे. करेक्ट. अपार्ट फ्रॉम सर रोटरीचं ह्या गोष्टी झाल्याच, त्याच्यानंतर तुमचं प्रोफेशनल लाईफ आणि प्रोफेशनल आयुष्य झालंच, पण अपार्ट फ्रॉम दिस ऍज अ ह्युमन बिईंग एव्हरीवन नीड्स अ ब्रेक फ्रॉम ऑल दिस थिंग्स. सो ह्या सगळ्या गोष्टींमधून डिस्कनेक्ट व्हायला आणि परत रिफ्रेश करायला तुम्ही काय करता हे जाणून घ्यायचंय मला. ह्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा माझ्या रनिंगचा आहे. माझं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात छान हॉबी जी म्हणता येईल तर रनिंग किंवा कुठल्याही ऍक्टिव्हिटीज, ट्रेकिंग असो किंवा ज्या हेल्थ रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आहे की ज्याच्यातून हेल्थ अवेअरनेस आपण क्रिएट करू शकतो. कारण आजकाल या धकाधकीच्या जीवनामध्ये व्यायामाला तेवढंच महत्व आहे. आज आपण पाहतो की बऱ्याच कमी वयामध्ये हार्ट अटॅक्स येतात आहे. कोविड नंतरचा सिनारिओ पूर्ण चेंज झालेला आहे. तर हेल्थ अवेअरनेस होणं आणि हेल्थशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीज होणं, ज्याच्यामुळे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे ते. बरोबर. की जे कीप्स यू हेल्दी, वेल्दी आणि फिट असं ते एक मंत्र आहे तो. ओके. आणि मग त्या ह्याच्यातनं आम्ही मॅरेथॉन रनिंग सुरुवात केली. अरे वा. आम्ही खूप सारे म्हणजे आजपर्यंत मी जवळपास 25 ऑफ मॅरेथॉन्स पळालेलो आहे. बापरे. त्याच्यानंतर आपण पाहतो की पन्हाळा पावनखिंड हा ट्रेक आहे, जो एका रात्रीतला ट्रेक आहे. पन्हाळगडावरून बाजी प्रभूंच्या पुतळ्यापासून आपण निघतो आणि पावनखिंडीमध्ये तो संपतो. तर असा एका रात्रीतला ट्रेक आम्ही केलेला आहे. अरे वा. जो जवळपास 54 किलोमीटरचा ट्रेक आहे. संध्याकाळी 8:30ला आम्ही पन्हाळ्यावरून निघालो. सकाळी 10 वाजता आम्ही त्या पावनखिंडीमध्ये पोहोचलो. तो एक अविस्मरणीय ट्रेक. आम्ही त्या रात्रीतल्या पावसात भिजत जंगलातून असं तो पार केलेला आहे. तो एक खूप डिफरंट अनुभव होता. असं बरं. आता मध्ये आम्ही जे सायकलिंगचा ग्रुप आहे आणि आम्ही कराड टू पंढरपूर सायकलिंग केलं. साधारण कराड टू पंढरपूर. बापरे. आम्ही पहाटे निघालो आणि साधारण 11-12 पर्यंत पंढरपूरला पोहोचून गेलो. तर तुम्ही किती वाजता निघाला होता? 4:30ला इथून निघालो. 12 वाजेला 4:30 ते 12ला पोहोचलो आम्ही. नॉनस्टॉप राईड करत होता का थोडं थोडासा ब्रेक घेतला? ओके. असं पण फार मस्त निसर्गाच्या सानिध्यात एक वेगळा अनुभव त्याच्यामध्ये आम्हाला मिळाला. तर हे सगळं रनिंग आहे, मॅरेथॉन रनिंग आहे, फिटनेसच्या गोष्टी आहेत. या सगळ्या करत राहिलं की त्याची साथ तुम्हाला या सगळ्या ऍक्टिव्हिटीजना करायला तेवढी तुम्हाला एनर्जी मिळते, तेवढं तुम्ही आउटपुट त्याच्यामध्ये देऊ शकता. राईट. आणि तेवढं तुम्ही जास्त एन्थुझियास्टिकली या सगळ्या प्रोफेशनल ऍक्टिव्हिटीज असो, सोशल ऍक्टिव्हिटीज असो, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप एन्थुझियास्टिकली पार्टिसिपेट करू शकता. राईट. जेव्हा तुमचं हेल्थ खूप चांगलं आहे. राईट. आणि म्हणून ही जी आवड आहे ती फार चांगल्या पद्धतीनं जोपासलेली आहे. त्यामुळेच तुम्ही एवढे यंग पण दिसता. आता ते मला समजले. कारण तुमच्या वयाचा राज मला समजलेला आहे. बिकॉज फिटनेस मेंटेन करणं आजकालच्या जगामध्ये खूप अवघड झालंय असं लोक म्हणतात. पण मला असं वाटतं की तुमच्याकडे बघून मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करून पण इट जस्ट नीड्स युअर टाइम.
हा. तुम्हाला वेळ तिथं द्यायला लागतो. आवड असली की सवड होतेच. करेक्ट. हो. असं आहे. त्यामुळे तुम्ही तेवढं ठरवलं की या वेळेत हे आपण करणार आहात की भरपूर वेळ तुम्हाला काम करायला मिळतो. बरोबर. असं आहे. आणि ती एनर्जी वेगळीच असते. राईट. ते एक फ्रेश माइंडने हा. त्या गोष्टीमध्ये झोकून देणं आणि काम बरोबर. करणं असं होतं. सर एवढा 25 एक मॅरेथॉन जेवढा तुम्ही पळलाय, त्याच्यात सगळ्यात अविस्मरणीय मॅरेथॉन तुमची कुठली होती? सगळ्यात अविस्मरणीय ही सातारचीच होती. गेल्या वर्षीची सातारा हिल मॅरेथॉन जी आहे ती मॅरेथॉन होती. कारण मी खूप वर्ष चालू रनिंग करायला सुरुवात केल्यानंतर मध्ये थोडं मला एक सर्जरी पण माझी झाली. हम्म. आणि त्या सर्जरी नंतर मला असं वाटलं की मी आता रनिंग करू शकेल की नाही. हम्म, हम्म. पण उलट मी जास्त ऊर्जेने परत ऊर्जेने तुम्ही चालू त्याच्यामध्ये उतरलो आणि ती खूप छान पद्धतीनं, म्हणजे त्याच्या आधी माझ्या टायमिंग खूप जास्त केलं. असायच्या. अच्छा. पण यावेळेची मॅरेथॉन जी आहे ती उलट चांगल्या टायमिंग मध्ये, म्हणजे सातारा हिल मॅरेथॉन साधारण मी 2 तास 20 मिनिटात केली. अरे वा. आणि त्याच्यानंतर टाटा मुंबई मॅरेथॉन जी आहे ती 21 किलोमीटरची 2 तास 4 मिनिटात केली. क्या बात आहे. 21 किलोमीटर रनिंग एवढ्या कमी वेळात करणं म्हणजे ठीक आहे, काही रनर्स खूप अजून फास्ट करतात. करेक्ट. पण मॅरेथॉन रनिंग हे असं आहे की you नॉट have- इव्हन युअर प्रोफेशन, हा. इट इज जस्ट युअर पॅशन. आणि यू हॅव टू कॉम्पिट विथ युअर सेल्फ. करेक्ट. म्हणजे मागच्या वर्षी मी किती टायमिंग केलंय आणि या वर्षी मी केलंय, दॅट इज द विनर. करेक्ट. असं आहे. हे मागच्या वर्षीपेक्षा 2-5 मिनिटाचा जरी फरक पडला फरक पडला तरी तुम्ही जिंकला. जिंकलात. सो अचीव्हमेंट. दॅट टीचेस यू. मॅरेथॉन रनिंग हे तुम्हाला हे शिकवतं की तुम्ही तुमच्याशी फक्त कॉम्पिट करायचंय, ओके. कोण काय करतं याच्याशी न करता. सो दॅट वे सातारा हिल मॅरेथॉन ही माझी अविस्मरणीय होती. अविस्मरणीय marathon. हा. तुम्ही जर तो त्या ट्रेक बद्दल जो बोललात तुम्ही, हो. पन्हाळा टू पावनखिंड, हो हो. त्या ट्रेक्स बद्दल मला इन्साइट घ्यायला आवडेल. त्याला आमचा रोट्रॅकचा एक प्रोजेक्ट आहे समिट संडेज. तिथे आम्ही अच्छा. वेगवेगळ्या गडांवरती किंवा डोंगरांवरती ट्रेक्सला जात असतो, तिकडची आसपासची माहिती घेत असतो. बरोबर. आणि प्लस आम्ही रोट्रॅक्टर्स आणि बाकीचे जी लोक आहेत youth, त्यांना पण इन्व्हाइट करत असतो की आमच्या बरोबर बर. तुम्ही या. व्हेरी गुड. तर आता ह्या ट्रेक बद्दल तुमच्याकडून नंतर मी 100% सर माहिती घेणार आहे. हो हो, घ्या ना, बिलकुल. कारण बरोबर. कसं आहे की हा एक वेगळाच, आणि तो पन्हाळा पावनखिंड हा जो ट्रेक आहे हम्म, हा जुलै महिन्यातच होतो. बरोबर. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी हम्म, हम्म. पन्हाळ्याच्या वेढ्यातून जेव्हा ते सुटले किंवा निघून गेले त्यावेळेचा जो थरार होता 26 जुलैचा उभ्या पावसामध्ये जो थरार होता, तो अनुभवचा जर असेल हम्म, हम्म, तर हम्म. तुम्हाला तो अनुभव त्या रात्रीतच घ्यायला पाहिजे. 26 जुलैच्या दिवशी घेतला हा, पाहिजे. आम्ही त्याच्या मागच्या वर्षी गेलो होतो, ते 29 जुलैची रात्र होती. हं. आणि रात्रीतच आम्ही तो सगळा अनुभव घेतला त्या जंगलातून. म्हणजे तुम्ही सगळं विसरून जाता. हम्म, हम्म, हम्म. हा, पूर्ण तुमचं अंग चिखलानं माखलेलं असतं. बरोबर. गुडघ्या एवढ्या चिखलात तुम्ही जात असता, जंगलात जात असता. कितीतरी तुम्हाला काही वेळेला साप दिसतात, काही किडे विंचू दिसतात. बर. एखाद्या वेळेला तो लागू पण शकतो. काय म्हणतात ते, जळू म्हणतात. जळू असतात, Leeches. ते लागतात, लिचेस लागतात. हम्म. आणि एक वेगळाच अनुभव त्या जंगलातून चालताना. म्हणजे असं म्हणतात ना की तुम्हाला इतिहासाचं साक्षीदार व्हायचं असेल तर तुम्हाला वेडं असावं लागतं. बरोबर. आणि त्या रात्रीत जेव्हा आपण ते चालतो तेव्हा ते कळतं की तुम्ही खरंच वेडेच आहात. कारण वेड्यासारखं तुम्ही रात्री ते चालत Yes, असता. चालत असता. हो. असं आहे. आणि जस्ट फॉर एक्सपिरियन्स, आणि तो इतिहास एकदा इतिहासात ज्या मावळ्यांनी ती जी कंडिशन जगलेल्या आहेत त्या जगून बघण्यासाठी आणि एक्सपिरियन्स करण्यासाठी तो एक खूप चांगला अनुभव तुमच्याकडून आज ऐकायला भेटला. आणि नक्की आम्ही, मला वाटतं समिट संडेज मध्ये हा एक ट्रेक आम्ही जरूर ऍड घ्या, करू. जरूर घ्या. येस, करून घेतो. तुमचा गायडन्स त्यासाठी लागेल. नंतर मी तुम्हाला फोन Definitely. करेल त्या गोष्टी. हो, हो. सर, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तुमच्या प्रोफेशनल गोष्टींबद्दल आपण जाणून घेतलं. तुमच्या आउट ऑफ प्रोफेशनल लाईफ जे आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेतलं. ह्या आवडी सोडून आणखीन तुमची एखादी अशी हॉबी आहे का कलेशी रिलेटेड, किंवा मला काही लोकांना गाणं गायला फार आवडत असतं, अशी तसं एखादी? माझ्यापेक्षा आमच्या मॅडमची आहे. हा. त्यांना खूप पेंटिंगची खूप आवड आहे. अप्रतिम पेंटिंग त्या करतात. मध्ये आपण कराडला टाउन हॉलला एक्झिबिशन पण मी घेतलं स्वतः होतं. ते एक्झिबिशन बघितलं होतं. हा, आणि खूप अविस्मरणीय होतं. ते जबरदस्त. जे मेंटॉर आहेत Right. तात्याराव लहाने, हम्म. त्यांच्या हस्ते त्याचं एक्झिबिशनचं उद्घाटन झालं होतं. Correct. तर मॅडमनी, आणि हे जे मॅडमनी जे पेंटिंग सुरुवात केलेले आहे हम्म. हे कोविड मध्ये सुरुवात केली. म्हणजे कोविडच्या आधी मॅडमनी कधी पेंटिंगचा ब्रश हातातही धरलेला नव्हता. बरं. म्हणजे असं नाही आहे की त्यांना माहित आहे की खूप पेंटिंग करते आणि आता आपण सुरुवात केली, असं नाही आहे. हा, हा, हा. ती नेव्हर न्यू. म्हणजे कोविड नंतर त्या सगळ्या पेंटिंग होत्या. कोविड मध्येच ते चालू केलं आणि कोविड मध्येच ते सगळं एक्झिक्यूट झालं. आणि मग ओव्हर द पिरियड त्यांनी त्यामध्ये ते या 4 वर्षात खूप छान पद्धतीनं डेव्हलप करून हे सगळं केलेलं आहे. हो, बरं.
त्यामध्ये मॅडमना सपोर्ट करणं हे मला खूप आवडतं. इनडिरेक्टली पण त्यांनी पण ती हॉबी खूप चांगली जपली, चांगली कारण जपली. आम्ही ते पेंटिंग्स बघितलेले होते आणि हा खूप जबरदस्त पेंटिंग होते, व्हेरी आर्टिस्टिक. आणि खरंच हे म्हणजे मला ज्यावेळी हे कळतं की कोविड नंतर चालू केलेली हॉबी आहे, हो. तर ते किती छान पद्धतीने जोपासले त्यांनी. बिकॉज प्रोफेशनल बाजू सांभाळून, घर सांभाळून, त्याच्यानंतर मग ती हॉबी सांभाळणं म्हणजे it is खूप very डिफिकल्ट असतं ते. difficult असतं. बरोबर, आणि या एजला येऊन ते सगळं करणं करेक्ट, खूप डिफिकल्ट असतं, पण त्यांनी ती जोपासली आहे बरोबर. आणि त्यांना साथ द्यायला मला खूप आवडतं. क्या बात आहे. सर, रोटरी क्लब ऑफ कराड सिटी हे आमची पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे आणि आपण आता इंटरॅक्ट क्लब पण काढत आहोत, आय हो, गेस. इंटरॅक्ट काढतोय आपण आता. बरोबर. 2-3 पोदार इंटरॅक्ट स्कूलमध्ये. पोद्दारमध्ये आहे, पाटणच्या तिथे एक चाललेला आहे, करेक्ट. नव्या रस्त्याला एक बहुतेक आपण इंटरॅक्ट काढतोय, बरोबर. पोद्दारमध्ये एक काढतोय, असे 2-3 इंटरॅक्ट आपण काढतोय. पालकरमध्ये ऑलरेडी आपला एक इंटरॅक्ट आहे, पालकर शाळेमध्ये. राईट. तर हे इंटरॅक्ट रोटरॅक्ट हे जे आहे की नाही, हे बेसिक मगाशी जसं म्हटलं मी, तर हे रोटरीचं हे बेसच आहे. बरोबर. इंटरॅक्ट म्हणजे तुम्ही काय करता की त्या मुलांना सुरुवातीपासून एक लिडरशिप डेव्हलप करण्याची, एक सोसायटीसाठी सोशल ऑर्गनायझेशन्स मध्ये कशा पद्धतीने काम करता येईल, सोशल ऑर्गनायझेशन कसे काम करतात, याचं एक पहिल्यापासूनचे धडे तुम्ही त्या लेवलला देता. आणि तुमच्यासारखे रोट्रॅक्टर्स जेव्हा इन्थुझियास्टिकली अशा सगळे सर्वांगीण प्रोजेक्ट्स करतात, करेक्ट. तेव्हा त्याच्यावरती चेरी असते, आईस ऑन चेरी ऑन आईस जे म्हणतो आपण, ते तुमच्यासारखे रोट्रॅक्टर्स अशा पद्धतीने काम करतात, तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो की ही जी लिडरशिप तुम्ही देता आहात पुढे, आफ्टर ऑल तुम्ही फ्युचर आहेत. राईट. रोटरीचं फ्युचर जे आहे ते रोट्रॅक्टर्सच आहे. आणि रोट्रॅक्टर्स जेवढ्या एन्थुझियास्टिकली या सगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार, त्यांच्यामधली लिडरशिप ज्या पद्धतीने डेव्हलप होईल, तेवढी रोटरी स्ट्रॉंग होणार. करेक्ट. म्हणून आमचा रोटरीचा फोकस हा कायमच राहिलेला आहे की रोट्रॅक्ट स्ट्रॉंग होणं. बरोबर. आणि त्यासाठी तुमच्याकडे चांगले मेंबर्स येणं, राईट, चांगल्या मेंबर्सची इन्व्हॉल्वमेंट येणं, याच्यासाठी आम्हाला जे पाहिजे आहे ऍज अन रोटेरियन, आम्हाला जी पाहिजे आहे ती सर्व तर तयारी, मदत करायला आम्ही पूर्णपणे तयार आहोत. क्या बात आहे. की तुम्हाला कुठल्याही क्षणी काही अडलं, तुम्हाला काही आर्थिक अडचण आली, तुम्हाला काही म्हणजे समजा काही प्रोजेक्ट्स मध्ये काही माहिती हवी आहे, नॉलेज हवं आहे, ते प्रोव्हाइड करण्याचं काम आम्हा रोटेरियन्सचं आहे. आणि आम्ही ते खूप वर्षानुवर्ष करत आहोत. आणि मला खूप प्राऊड फिलिंग आहे की रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी जे आहे ते खूप वर्ष झालं आम्ही पाहतोय, डिफरंट काइंड ऑफ प्रोजेक्ट्स घेण्यामध्ये ते खूप माहिर आहेत. आणि त्यामुळे मला ते खूप छान वाटतं की आपला क्लब, आपला रोटरॅक्ट क्लब जो आहे तो या पद्धतीने पुढे चाललेला आहे. बरोबर. तर तुमच्याकडून ही गोष्ट येणे म्हटल्यावरती आम्हाला आमच्या पेरेंट्स कडून एक कौतुकाची थाप मिळाल्यासारखी गोष्ट आहे. आणि मी खूप सगळ्या बाकीच्या यंग जनरेशनला अगदी आवर्जून आवाहन करेल की तुम्ही या रोट्रॅक्टर्सच्या सोबत राहा, रोट्रॅक्ट क्लब मध्ये सामील व्हा आणि तुम्ही ती एन्जॉय करा. आफ्टर ऑल रोटरी सुद्धा फेलोशिप हा त्याचं एक फ्रेंडशिप आणि फेलोशिप हे त्याचं ब्रीद आहे. मैत्री हे पहिलं त्याचा बेस आहे. तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या प्रोफेशनचे लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा तुमचा तिथं हेतू हा फक्त फ्रेंडशिपच असतो. करेक्ट. किंवा सर्व्हिस असतो. दुसरं कुठलाही तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो. आणि त्याच्यातून जे बॉन्डिंग तयार होत ते खूप लॉंग टर्म असतं, इम्पॅक्टफुल असतं आणि इम्पॅक्टफुल असतं. आणि ते खूप पुढे जाऊन समाजासाठी आणि सोसायटीसाठी खूप छान हेल्प करणार आहे. त्यामुळे मी या पॉडकास्टच्या निमित्तानं सर्व युथला, सर्व जनरेशनला अगदी आवर्जून सांगेल की तुम्ही रोटरॅक्ट जरूर जॉईन. क्या बात आहे. सर, एक शेवटचा प्रश्न माझा तुमच्यासाठी. ऍज अ पेरेंट, आता तुम्ही पेरेंट पण आहात ऑफकोर्स, सो ऍज अ पेरेंट इंटरॅक्ट आणि रोटरॅक्ट कडे तुमचा काय दृष्टिकोन असेल? तुमचं मूल ज्यावेळी इंटरॅक्ट किंवा रोटरॅक्ट मध्ये येईल तर त्याचा काय दृष्टिकोन असेल? ह्याचा फायदा व्ह्युअर्सचे जे पेरेंट्स बघणार आहेत त्यांच्यासाठी मला हा प्रश्न. कसं असतं की आजकाल आपण बघतो पॅरेंटिंग हे डिफिकल्ट होत चाललंय. आपला मुलगा, आपली मुलगी काय सराउंडिंग मध्ये आहे, त्याची फ्रेंडशिप कोणासोबत आहे, याची खूप एक धास्ती पॅरेंट्सना असते. या मोबाईलच्या युगामध्ये काय मुलं करत असतील हा आपल्याला अंदाजही येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे चांगले रोट्रॅक्टर्स, चांगले इंटरॅक्टर्स असतात, त्यांना एक वेगळा बेस मिळतो, त्यांना एक वेगळं कल्चर पाहायला मिळतं. रोटरीमध्ये ते ओघानं समावलेले असतात आणि रोटरी मधलं कल्चर हे सगळं जेव्हा तुमच्या पुढे एक आदर्श असतो तेव्हा ऑब्विसली
तुम्ही एक वेगळं जनरेशन तयार होताना आपल्याला दिसत असतं. करेक्ट. आणि त्यामुळं पॅरेंट्सना नक्कीच त्याच्यामध्ये एक थोडासा कॉन्फिडन्स येऊ शकेल की नाही बाबा ठीक आहे, आपला मुलगा रोट्रॅक्टर आहे, आपला मुलगा इंटरॅक्ट मध्ये आहे, तर तो एक चांगलंच काम काहीतरी करू शकेल. आणि त्यामुळे त्यांना नक्कीच एक वेगळा कॉन्फिडन्स येईल की बाबा जे चाललंय ते योग्य चाललेलं आहे. ओके, करेक्ट. याच्यामुळे नक्कीच आमच्या आपला जो इंटरॅक्ट क्लब जो सुरू होणार आहे आणि रोटरॅक्ट क्लब जो आपला चालू आहे याच्या मेंबरशिपसाठी खूप फायदा पण होईल. बिकॉज मेंबर्स वाढतील तर आपली रोटरी फॅमिली वाढणार आहे. आणि फ्युचर रोटेरियन्स आता आम्ही रेडी करत आहोत त्यासाठी, म्हणून हा प्रश्न मी विचारला होता. तर सर, खरंच आज तुमच्या सोबत बोलून ज्या इन्साइट्स भेटलेल्या आहेत ॲज अ रोटेरियन, ॲज अ डॉक्टर, ॲज अ सोशल वर्कर अँड ॲज अन ॲथलीट असं पण म्हणायला काही हरकत नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा होणार आहे. आम्हाला तर होणारच आहे, आमच्या व्ह्युअर्सना देखील होणार आहे. आणि आजचा मला असं वाटतं पॉडकास्ट जो आहे वोक अँड वोकल, सो वी आर वेकिंग माइंड्स अँड रेझिंग व्हॉइसेस, आज तो खरा उतरलेला आहे या ब्रीद वाक्यावरती, असं मी म्हणेल या क्लोजिंग नोटवरती. आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी वोक अँड वोकल या पॉडकास्टचा आपण आता एंड करत आहोत. या पॉडकास्टमध्ये भरपूर इन्साइट्स आपण दिलेल्या आहेत. जर तुम्हाला त्या जाणून घ्यायच्या असतील तर रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड सिटीचा चॅनल जाऊन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पॉडकास्टमध्ये जर काही रिलेटेबल वाटलेलं असेल तर शेअरची लिंक तुमच्याकडे आहे, तो तुमच्या मित्रांना, तुमच्या फॅमिलीला शेअर करा. अँड वोक अँड वोकलचा आपण आता इथे अंत करत आहोत, एंड करत आहोत. आपल्यासोबत आज होते रोटेरियन डॉक्टर राहुल पासे अँड सर, वी आर वेकिंग माइंड्स अँड रेझिंग व्हॉइसेस. थँक्यू. थँक्यू.